समास 8 आत्मदर्शन. सगळे संत परत परत सांगतात की ते परब्रह्म तूच आहेस, परंतु हे आत्मनिवेदन भक्ती घडेपर्यंत समजत नाही. आत्मनिवेदन भक्ती ही नवविधा भक्तींमधील प्रमुख अशी आहे. ती घडल्यानेच देव आणि भक्त एक होऊन सायुज्य मुक्ती म्हणजेच एकरूपता लाभते. परंतु त्यासाठी देहबुद्धीचा पूर्ण लोप होणे आवश्यक आहे. यावर काही जण म्हणतात की कल्पांताच्या वेळी आम्ही ब्रह्मरूप होऊच की. पण हे त्याचे उत्तर नव्हे. समजा एखाद्या राजाने दुसऱ्या राज्यावर चढाई करून ते सगळे निर्मनुष्य केले आणि मग राज्य केले, तर त्यात कसला आलाय पुरुषार्थ? म्हणूनच देहात असतानाच अज्ञानाच्या मायेच्या कचाट्यातून सुटून ज्ञान प्राप्त करून घेणे, स्वतःचे स्वरूप ओळखणे हा खरा पुरुषार्थ होय. म्हणजेच परमार्थ हा बावळट लोकांचा प्रांत नाही. ऐकूया तर. श्रीराम मागा झाले निरूपण, परमात्मा तो तुची जाण. तया परमात्म्याचे लक्षण, ते हे ऐसे असे. जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही. बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्म्यासी. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार. परमात्मा नित्य निरंतर, जैसा तैसा. ऐसी परमात्म्याची स्थिती, बोलता ती वेदश्रुती. परमात्मा पाविजे भक्ती, येथे संशय नाही. तया नवविधामध्ये सार, आत्मनिवेदन थोर. तयेचा करावा विचार, स्वानुभवे स्वये. आपुलिया स्वानुभवे, आपणास निवेदावे. आत्मनिवेदन जाणावे, ऐसे असे. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे. किंवा मस्तक तोडावे, देवा पुढे. ऐसे ऐकोन बोलणे, वक्तावदे सर्वज्ञपणे. श्रोता सावधान होणे, एकाग्र चित्ते. आत्मनिवेदनाचे लक्षण, आधी पहावे मी कोण. मग परमात्मा निर्गुण, तो ओळखावा. देवास ओळखो जाता, तेथे झाली तद्रूपता. देवभक्त विभक्तता, मुळीच नाही. आत्मनिवेदनाचे अंती, जे का घडली अभेद भक्ती. तये नाव सायोज्य मुक्ती, सत्य जाणावी. जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला. मग जरी वेगळा केला, तरी होणार नाही. आता असो हे बोलणे, देव पहावा भक्तपणे. तेणे त्याचे ऐश्वर्य बाणे, तत्काळ अंगी. देहची होऊन राहिजे, तेणे देह दुःख साहिजे. देहातीत होता पाविजे, परब्रह्म ते. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे. ऐश्वर्याची लक्षणे, कवण सांगिजे. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काये बोलिले. तेची आता निरोपिले, सावध ऐका. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे. देह संग हा न साहे, तुझ विदेहासी. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देह बुद्धी सोडिता. देह मी ऐसे भाविता, अधोगती. या कारणे साधु वचन, मानू नये अप्रमाण. मिथ्या मानिता दूषण, लागो पाहे.
साधु वचन ते कैसे, काये धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे, मज निरोपावे। सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन, सुदृढ धरावे। देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत, मानूची नये। एक मूर्ख ऐसे म्हणती, माया नासेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्म प्राप्ती एरवी नाही। हे बोलणे अप्रमाण, ऐसे नव्हे समाधान, समाधानाचे लक्षण वेगळेची असे। सैन्य अवघेची मरावे, मग राज्यपद प्राप्त व्हावे, सैन्य अस्ताची राज्य करावे, हे कळेना। मार्गी मुळी सर्पाकार, देखता भये आले थोर, कळता तेथीचा विचार, मग मारणे काये। तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयेचा धाक, कासया धरावा। जयासी ऐसी आहे मती, तयासी ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळाची तो। जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती, सद्गुरुबोधे। सद्गुरुबोध जेव्हा झाला, चौदेहास अंत आला, तेणे निजध्यास लागला, स्वस्वरूपी। चौदेह, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे 4 देह असतात। हा बाहेरचा स्थूल देह, सूक्ष्म देह म्हणजे वासना देह, कारण देह अज्ञानाचा आणि महाकारण देह ज्ञानाचा असतो। परमात्म वस्तू ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे असते, म्हणून या 4ही देहांचा अंत होणे आवश्यक आहे। म्हणजेच या 4ही देहांच्या ठिकाणी असलेला अहंकार, त्याचा अंत अपेक्षित आहे। सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केले चिकरी, अत्यादरे। निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले, आपणासी आपण। तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा, भूतपंचकाची बाधा निरसोन गेली। होते सन्निध चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपणा देखता फिटले, जन्म दुःख। ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषांचे लक्षण, पुढिले समासी निरूपण, बोलिले असे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा। श्रीराम।